आजूबाजूला खूप रान आहे. सापी प्यायची भीती असते खूप. जाऊया. नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय. तर आता वाजले दुपारचे 2. तर आज आपल्याला जायचं आहे वरती तलावात मासे पकडायला. तर तुम्हाला आज दाखवतो तुम्ही मासे पकडता. विवेक आणि मी आहे. तर आधी पहिलं जाऊया विवेकच्या घरी, तर मग जाऊया वरती. आज तुम्हाला दाखवतो मासे पकडायचे. आज थोडं पावसाचं आहे वातावरण, पण बघूया. चला जाऊया आता विवेककडे. बाहेर जातोय. आमचा डोंगर चढायला लागतो हा. बाकी कोणते पण डोंगर फेल होतात या डोंगरावर. जाऊया. या डोंगराची सवय झाली आम्हाला. बघा घरी बी रेडी करून ठेवला नाही त्यांनी. हा बघा बसलाय. याचं जाऊया ना. किती लेट करतो रे. लेट किती? अरे लेट उठलो आज. 12 वाजता उठलो, पण पावसाने तिथे भरलाय. छत्री गे रे. बाय. बघा तो झोपलाय अजून. नाही आळशी बोर काय. जाऊया आता वर. हे घेतलं काय? माझी घरी कुठे आहे ना? त्याला दगड बिगड सगळं. दगड आहे ना. बांधणी मध्ये वेगळं केलंय ना त्याचं. हा मग ठीक आहे. ते डुबणारच नाही पाण्यात. पाण्यात डुबणारच नाही. चल बघूया वर जाऊन बघू. चला वरती जाऊन भेटूया. बघा आलोय जंगलात. मस्त आहे की. हा आता रोड बनलाय. सायकल ट्रॅक आहे ना. हा सायकल ट्रॅक आहे. आणि सकाळची जॉगिंग पण करतात. तो ऊन तर खूप आहे. ऊन खूप आहे. रुमाल पण नाही घालणार नाही, छत्री पण नाही घालणार. असे झालंय घरी येऊन. फक्त पाऊस नाही आला पाहिजे बस. बघा इथं कसलं भारी वाटतंय. एकदम एकदम गावचं फील देतं. म्हणून काय काय लोक गावी पण जात नाही. बोलते इथंच गाव आहे एवढं तर. हा इथून जाऊया आतमध्ये. हा माझा घर आहे. याला जाणार तर मी गावी घेऊन गरवायला जाऊ. तर भेटूया त्या स्पॉटवर. तिकडे यायचंय. चाललोय आता. पायवाट तयार झाली आहे. आजूबाजूला खूप रान आहे. सापी प्यायची भीती असते खूप. जाऊया. बघा पाणी दाखव तुम्हाला किती भरलंय ते. बघा स्पॉट आहे तो. दाखव तुम्हाला पाणी. बघा किती भरलंय. बघा इथे मे महिन्यात एवढं पाणी आटतं ना. तिथे हिरवं ग्राउंड आहे, म्हणजे मैदान आहे मोठं. तिथे पूर्ण तुडून भरलंय पाणी. इथे बघा किती भरलं पाणी. इथे आता इथे आतमध्ये जाऊन बसूया. हा टाकून बघ. मासे आहेत रे. बारीक बारीक आहेत. मासे आहेत गाईज. बघा तिथे पीठ टाकलंय. हा मोठे मोठे मासे आहेत. इथे मासे खूप आहेत गाईज. इथे बसूया गरवायला. हा खाली बसू. तिथे बसा काय. हा सावली जाऊन बसतो तिथे. इथूनच उतरूया. मजा येणार आज मासे पकडायला. पण भेटले पाहिजे तर मजा येईल. नाहीतर नाही भेटलं तर कंटाळा येतो खूप. मन नाही लागत. मग घरी यायला लागणार. ही गरम होत आहे यार आईच. तेव्हा तिथे झाई टाकून ठेवले कांडाळ म्हणून. तेव्हा इथे. तर इथे बसूया. मासे पकडता बघूया काय आहेत. बघूया मासे पकडूया आता. थांबा घरी तयार करतो. दाखव तुम्हाला.
गळ टाकलं तर आता खेचतंय पण बारीक बारीक आहेत. खूप बारीक आहे मासे. गेल्या खाऊन मासे असे खाऊन गावलेत. तर बघूया जर अजून काहीतरी टाकायला लागेल आपल्याला. बघा अजून 2-3 जण आलेत. गांडूळ शोधतायत. पिठाला ते काय पकडतच नाहीत मासे. गांडूळ टाकून बघूया. आता आपला टाकतो जो निसता एक मासा लागत येतो बघा. फेकतो का इथे पोरं तो गांडूळ शोधतायत. बघा आपली गरी टाकली आहे गांडूळ लावून. भेटलं पाहिजे काहीतरी. मोठे मोठे मासे आहेत. हे कुठे अडकवला आणि गळत अडकवला नाही. बघूया त्याला गांडूळ माजलेत खरं. बघा बघा हे बघा केवढा माजलाय गांडूळ अक्षरशः. माती माती खाऊन. काय बोलतो साहिल? बरोबर आहे. साहिलला मासे नाही पकडता येत. पंकज नुसता खोकतोय. ये पंकज खेच तरी. ए ते बघा दिसतायत मासे. ते बघा मासे. डोंगरावर मी नाही जाणार आहे. तुम्हीच जावा. बघ काय नाही नंतर बघूया. भेटलं तर दाखव तुम्हाला काहीतरी. खाल्ला काय? माकडं पण आली आहेत बघा. बसलाय झाडावर. दिसला काय? एकदा माझी पाठ ठरलेली. काय साहिल? जेव्हा आम्ही खेळत होतो ना क्रिकेट इथे त्या मैदानात आला पिसाळलेला माकड. पाठच धरला माझी. तेव्हापासून माकडांची मस्करी नाही करत. बघा इथे बसलाय. बेकार दगड बिगड घेऊन मारायला येतात. हे कळकलं. काहीतरी खातोय माकड. त्याची मस्करी करायला नको. आपण गप्पपणे मासे पकडूया. अरे ते बोल पंकज तिथे पूर्ण झुंडच आहे. तिथेच फिरतोय तू. तर समोर पूर्ण माशांचं झुंडच फिरतोय. पण झाले काय पकडतच नाहीत. ए ते टाक ना दे पंकज. ए टाक गांडूळ लावून टाक. तर बघूया तोडला नाही आता स्वतःचा. भेटूया नंतर. पावसाने तर तिथे ढग केलेत पण हिला नको. छत्री पण नाही होऊन आलोय. मजा येते ना इथे. एकदम गावची फिलिंग वाटते. तर बघूया नंतर. तर गाईज आज भेटलं काय. आता मासे काय नाही भेटले. उलट आमची 2 घरी तुटली. तर आता ऊन पण खूप आहे म्हणून काय हे नाही कॅच न होत आहे. हा पावसात येऊ मळबट असली तरी चालेल. बघा ऊन बघा इथे. कलर चेंज झाला आता झोपड्याचा. आंघोळ करायला लागणार. हा जिमला जायचं अगोदर आंघोळ करून जाईन. जाऊया घरी. बघा अशी वाट आहे. इथे जंगल अजून खूप काय इथे. तरी काय दाखवलं नाही. हा ना एक तरी भेटला पाहिजे. मेहनत वाया गेली आमची. 2 गळ गेले फुकटचे. बॉटल काय करणार आहे? वॉटर तर बघूया घरी घेऊन जाईन बनवून. असा आपण घेऊन जा. बाकी गळ घेऊन मोठे ना आपण मोठे आणले. हा गावी घेऊन जायला तो गावीचा ठीक होता. शेवाळीला पण येतात मासे खूप. शेवाळी ना त्याला येतात. कोण काय तर म्हणजे आमच्या इथे पराठे बिराठे येतात शेवाळीला. बघा वेड गेला आपण.
आणि ते साबीर खूप येतात म्हणून पाय ठेवून विचार करायला लागतो. चला जाऊया घरी. घरी गेल्यावर बघू. घरी गेलो नाही आता जिमला जातानाच बघूया. असलं वाढलंय पुढलं. मे महिन्यात दाखवलं असतं सगळं सुकलेलं होतं. तर भेटूया घरी. तर काही आता जाऊया रेडी. आंघोळ बिंघोळ केली मस्त पैकी. तर आता जाऊया जिमला. अजिंक्य वाट बघतो तिथे. तर पाऊस बघा इथे काय ढग आलेत. तर काय माहिती येईल की नाही. आपण छत्री घेऊन तर जाऊया. आणि मासे तर काय भेटले ना आपल्याला वरती. तर ते जाऊ दे. आपण गावी जाऊन पकडूया मोठे मोठे मासे. तर नक्कीच ब्लॉग बघा गावचे. आणि सबस्क्राईब करा जे नवीन असेल तर. आता जाऊया अजिंक्यच्या इथे. पाऊस यायला नको बस ना. चावतच राहा तू. चला भेटूया. आई आता आलोय सर्वजनगरला. अजिंक्य आहे उभा. मला काहीतरी बोलायला घाल की एकटं वर्कआउट करायचं त्याला. विचारूया का करायचं ते. आता त्याचा शोल्डर गेलाय चांगला. काय रे काय करायचं एकटं वर्कआउट सांग जरा. हा नाही वर्कआउट का एकटा करायचं तुला. एकटा करू बघू काय होतं. काय चालेल मला असं काय नाही कर. चांगली गोष्ट आहे. कारण की मी जितकं हेवी होतो की तू नाही एवढं घेऊ शकत. आणि जे तू करतोस ते मला नाही जमत. असं आहे. हा हेवी मी हेवी मारतो त्याला हेवी जात नाही. आणि हा डेडली पिल्डी मारतो ती मला जात नाही. दोघांची बॉडी लेवल वेगवेगळी आहे. त्यामुळे तो वेगवेगळं करणार आहे वर्कआउट. चालेल जाऊन बघूया आता भेटू जिम मध्ये. आज बॅक ट्रेन करायची आहे. बघूया डेली मारायला भेटते की नाही. तर आलोय आता जिम मध्ये. भेटूया वर्कआउट मध्ये. टाटा एक्झामचे वय किती रॅप जातात. फुल स्टॅक 25 टाक ना. मी 25 टाकून मारलंय. त्याचा एक लॉक तोडलाय मी. तो जाऊया बघूया जाता आता काय करतो. ए चिकू जाऊया ना घरी. चल माझ्या घरी नाही. चल जेवायला जाऊया. चल. तर काही झालं आता वर्कआउट. आज गर्दी कमी होती. आज चांगला वर्कआउट झाला. डेट पण मारली चांगली 160ची. ब्लॉग मध्ये भेट दिसेलच. जाऊया आता चिकूची वाट बघूया आणि जाऊया. काय बोलतो चिकू. तन्मयला मेसेज केलेला त्यांनी. ए चिकू भाई बेलता दे. बेलता किलो वर कोण आहे. हा कोण आहे. बेल बोलतोय. बेलला डायरेक्ट चीट मिल फ्रायडेला. त्याच्याकडे झूम कर ना. त्याने तन्मयला मेसेज केला. काय हँडसम केलं.
त्याविषयी त्या मांजरीवर पाहिला विकी चला ए चिकू बेलचा किलो चिकू सिरियस झाला रे. नाही रे माई लपडे त्याच्या दुकानात जात नाही का खायला घालायचं म्हणून जात नाही. जात नाही अरे फुकट देत नाही मग काय करणार तुझा घरवाला आहे ना तू फुकट द्यायला. जाऊ दे बेनेलीचा राऊंड तर घे. कुठे बेनेली कुठे आहे? बेनेली तो सुटी घेऊन आलाय. चला यार चला लवकर जाऊया. अरे चांगलं मालिश करतात ते. मला वासरांनी बोललंय माझ्या ओळखीमध्ये आहे. हेल्मेट आणलंय गाडी गाडी तिला पण घे ब्लॉग मध्ये. चला गाडी घेऊन आली आहे जाऊया. चल ए पहिला सगळ्यांना सोडायचंय तू. पहिला आदित्य अजिंक्य जवळ जवळ आलेली जाऊया. नंतर चिकू आणि मी लांब लांब आलेली जाणार. चल भेटूया घरी. बघू उत्कर्ष नगरला आहे नवीन जिम खोलली आहे. बघा भारी आहे खूप. लहान पोरं खेळतायत. ही जिम आहे. इथे उत्कर्षची बिल्डिंग आहे. YCSIच्या समोरच आहे मंदिराच्या पाठीमागची. तर इथे येऊन विजिट करा. भारी वाटते जिम. बघू शकता YCSIच्या समोरच आहे. चांगला पेज दिलाय. जाऊया आता घरी आपण. गणपती आलाय. फटाके बिटाके बसत आहेत. आपण घरी जाऊया. ब्लॉग अपलोड करायचे आता 9 वाजता. त्याला भेटूया घरी. तर काही आत्ता आलो जिमवरून घरी. तर ब्लॉग आत्ता अपलोड केलाय 9 वाजता नाही तर 10 वाजताही केलाय अपलोड. नेट पण स्लो चालत होता आणि जिमवरून पण लेट आलो मी. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.